जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी जयश्री. आणि आता संध्याकाळचे 4:30-5 वाजलेत. आता आम्ही असंच नेमकं शेतात आलो आहेत आणि आता बाकीचं आम्हाला थोडीशीच मका इथं लावलेली होती भोपळ्यामध्ये. तिला सगळे खड्या खाऊन घेत आहे, तर त्याला तोडून घ्यायचे. थोडेफार दाणे काही निघतील, कारण पुन्हा पेरायला पण लागते मका, तर त्यासाठी अर्धा कणस तर त्यांनी खाऊन घेतले बऱ्याच ठिकाणी. आता जे वाचले ते काढून घेऊया, कारण वावर पण खाली करायचे, त्याच्यामध्ये ट्रॅक्टर चालवायचे, तर त्याच्या पहिले हे जमा करून घेणं, काढून घेणं, करून निपटायचे. तर आणि संध्याकाळच्या वेळेलाच भारी मजा येते आणि असंच ह्या टायमालाच वेळ मिळतो मला बऱ्याच वेळेस, तर मग त्याच वेळेला तर आता आटपूया पटापट. आणि त्या ना चिरमटल्यावानी झाले, त्यामुळे ते तुटत पण नाही आहे लवकर, कारण जसं डाळ्यावर कसं होतं तशा प्रकारचे कंस झालेत ते. तर तरी पण आपण वढायचेच ते आणि काही इळा घेऊन कापून घेऊया. तर कोण कोण असं भोपळ्यामध्ये आधी आम्ही याच्यात पालक लावला होता, अर्धा शेपू, तर तो काढल्यानंतर त्याच्यात भोपळे होते आणि त्याच्यातच मक्का होती. तर असे ट्रिपल पिकं झालेले आहेत, त्यामुळं जे भेटेल ते. आणि वरचे शेंडे पण ताजे जनावरांना खाऊ घातले होते. आणि आता हे कंच काढायचं काम चालू. तर लवकरच काढून आणि एका ठिकाणी जमा करून वाळून तयार करून घेऊया याला. मी शेतात असली की भंबी येणार, तिकडून लक्ष्मी येणार, सगळेजण माग. आता गप्पा बघा तिच्या, ऐका कशा बोलती. आता बड्डेल घ्यायची ना तू गाणं म्हण दाखव बरं मला. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. अयो अयो आप्पा थोपून काढी ना तुला. आप्पाच खायला नाही म्हणल्यावर घरात. परत एकदा म्हणून दाखव इथे. आप्पाला घरात खायला नाहीये. अयो बोरं खाल्ले गेले की तुम्ही आज? त्या बोरी खाली सडा झाला बोरा. आंबट आहे ना. खिडकी वर झाडाला काही राहिलं नाही, पण खाल्ली. सीझन संपलं बोराचा आता. जा ना मग बोरकुट कर. राम राम. हे मला भोपळा बघ किती भारी सापड. भोपळ्याची धपाटी कोणाला आवडते कोण? घरी जाताना काही भाज्या पण घेऊन जायचा. हा जुना पालक आहे, मी म्हटलं याच्यात 3 वेळेस कापला, तरी पण हा चौथ्यांदा आलेला आहे. आणि कापून जुड्या बांधल्या होत्या आणि 800 रुपये 700 रुपये शेकडा, 600 रुपये, 600 ते 800-900 पर्यंत गेला होता. आणि आता त्याला थोडासा डाग पडलेला आहे. पण याच्यातले आतील कोवळे पानं निवडून आपण घरी घेऊन जाऊया, कारण भाजी सगळ्यांना आवडते पण पालकाची, आणि त्याच्यासोबत शरीरासाठी पण चांगली असते आणि ताजी भाजी तर आणि जेव्हा पण आम्ही घरी जातो तर भाज्या काहीतरी घेऊन जावंच लागतात, कारण दुसऱ्या दिवशी करणार काय. एक सकाळी एक संध्याकाळी. एक भोपळा भेटला आहेत आता, आणि पालक पण घेऊया. तर आणि जाताना लसूण पण घेऊया, म्हणजे लसणाने खूप टेस्टी लागतो.
आणि ही लसणाची पात. लसूण पण छान आला ना आमचा. हो चो आणि नी टाकलं ना तर टेस्ट खूपच अप्रतिम असते. ही थोड्या दिवसच असते लसणाची पात, नंतर ती खूप जास्त जाड झाल्यावर पण चांगली लागत नाही आणि नंतर तर वाळूनच आली जाते. ती ना सकाळी. आणि ही फक्त आमच्यासारख्या शेतकरी लोकांना भेटते खायला, कारण कांद्याची पात तर बाहेर जाते पण लसणाची पात मात्र जात नाही, कारण ती जास्त लावलेलीच नसती. कुठून येत असेल तुम्हाला तर तुम्हालाही त्याची चव माहिती असेल. खूप भारी लागते ती. आणि आता भाज्या तर आणल्या मी, चूल पण पेटलेलीच आहे. आता याच्यात डाळ टाकली शिजायला, तिला वेळ लागतो. आणि इथं बसून गप्पा मारत छान वाटतो. आणि बंबी काय लवकर जाणार नाही. कांदे पण भाजायला टाकते. काळी भाजी करायची असली तर कांदा चुलीत खूप छान भाजला जातो आणि तो भाजीला रंग पण खूप छान येतो. काळी भाजीची हीच खरी कला असते की ती कांदा चुलीत भाजला गेला पाहिजे, मग त्याची टेस्ट पाहिजे. आणि अशा गमती जमती करत आमचं काम करत मज्जा येते. गावाकडचं जीवन पण खूप सुंदर आहे, पण बऱ्याच लोकांना ते त्रासदायी वाटतं. आणि सिटीतल्या व्यक्ती तशा प्रवृत्ती असतात, कोणाला काय आवडेल सांगता येत नाही. मला तर गाव आवडतं, त्या हिशोबाने मी माझे व्हिडिओज असतात आणि तुम्ही पसंत करता त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर घरी जाता जाता भोपळा, पालक आणि लसणाची ताजी पात घेऊन जाऊया स्वयंपाक करायला. हाय ना बंबे? बंबीन काय आणलं? पालक निवडून घेतला का? आता तो जरा शेवटचा आहे त्यामुळे जरा खराब झालाय, त्यामुळे एक एक निवडून घ्यायला लागतोय. आणि मक्का पण काढून झाली. तर आजचा व्हिडिओ इथं थांबूया. परत भेटूया नवीन छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत राधे राधे.